नमस्कार. चला, आज एका बौद्ध जातक कथेच्या दुनियेत शिरूया. जातक कथा म्हणजे काय? तर बुद्धांच्या पूर्वजन्माच्या गोष्टी ज्यातून आपल्याला काहीतरी मोलाचं शिकायला मिळतं. आणि आजची कथा आहे विश्वासघात, प्रसंगावधान आणि बुद्धी हेच अंतिम शस्त्र कसं ठरू शकतं याबद्दल. आणि आज आपण जी कथा ऐकणार आहोत ना, ती बरोबर हाच प्रश्न विचारते. आणि याचं उत्तर जितकं आश्चर्यकारक आहे तितकंच ते आजही लागू होतं. चला तर मग बघूया काय आहे ही गोष्ट. तर गंमत अशी आहे की आपली कथा खूप काही दूरच्या भूतकाळातून नाहीये. ती सुरू होते थेट बुद्धांच्या काळात घडलेल्या एका घटनेपासून. आणि यात एक पात्र आहे. बुद्धांचे एक मोठे संरक्षक होते, अनाथपिंडिक. त्यांच्या घरातली एक दासी. कल्पना करा, एक सणाचा दिवस आहे. सकाळपासूनच घरात लगबग आहे. याच घरातली एक दासी आपल्या मालकिणीकडून एक भारी मौल्यवान दागिना मागून घेते. तो घालून ती बाहेर पडते. पण तिच्या नकळत एका चोराची नजर त्या दागिन्यावर पडते आणि तो ठरवतो हा दागिना काहीही करून मिळवायचा. मग तो तिच्याशी गोड गोड बोलून तिला एकांतात नेण्याचा प्रयत्न करतो. पण त्या रात्री त्या दासीने जे काही केलं त्यामुळे तिचे प्राण वाचले. पण ती हुशार होती. तिच्या लगेच लक्षात आलं की हा माणसाच्या मनात प्रेम वगैरे काही नाहीये, तर त्याचा डोळा आपल्या दागिन्यावर आहे. त्याचा हेतू प्राणघातक आहे. तिने मग त्याच्याशी गोड बोलण्याचं नाटक चालू ठेवलं आणि त्याला जवळच्याच एका विहिरीपाशी नेलं. आणि मग काय, जसा तो चोर पाणी काढायला विहिरीत वाकला तसा तिने क्षणभराचाही विचार न करता आपल्या दोन्ही हातांनी त्याला आत ढकलून दिलं आणि तो मेला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी वरून एक मोठी वीटही टाकली. विचार करा किती धाडस असेल. मग ती शांतपणे घरी आली, दागिना मालकाला परत केला आणि सगळी हकीकत सांगितली. मालकानेही मग ही गोष्ट बुद्धांपर्यंत पोहोचवली. आता इथे गोष्ट संपायला हवी होती बरोबर, पण नाही. बुद्धांनी जे सांगितलं ते ऐकून तर सगळेच अवाक झाले. बुद्ध म्हणाले, अहो, या दासीने असं प्रसंगावधान दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. तिने हेच काम पूर्वीच्या जन्मातही केलं होतं. आणि इथून सुरू होते आपली मूळ कथा. मग बुद्धांनी त्या सगळ्यांना त्यांच्या मागच्या जन्माची गोष्ट सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट घडली होती प्राचीन बनारस शहरात. आणि या जन्मात पात्र कोण होती? तर ही दासी होती, सुलासा नावाची, एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर गणिका. आणि तो चोर, तो होता सत्तुक नावाचा एक खतरनाक दरोडेखोर, जो अख्ख्या शहराला लुटायचा. झालं असं की एकदा या सत्तुकला पकडलं गेलं आणि त्याला मृत्यूदंडासाठी घेऊन जात होते. तेव्हाच सुलासाने त्याला आपल्या खिडकीतून पाहिलं आणि ती त्याच्या प्रेमात पडली. तिने त्याला वाचवण्यासाठी अक्षरशः 1000 मोहरा मोजल्या, आपलं गणिकेचं आयुष्य सोडलं आणि त्याच्यासोबत राहू लागली. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसतं. सत्तुकचा मूळ स्वभाव काही बदलला नाही. काही महिने गेले आणि ज्या स्त्रीने त्याचा जीव वाचवला तिचंच सर्वस्व लुटून तिला संपवण्याचा एक भयंकर डाव त्याने रचला. त्याने एक बहाणा केला. तो तिला म्हणाला, अगं, मी एका पर्वत देवतेला नवस बोललो होतो. तो फेडायला जायचंय आपल्याला. तू तुझे सगळे भारीतले दागिने घाल आणि आपण एकत्र जाऊया. ते दोघं गेले पर्वताच्या उंच शिखरावर. एका बाजूला खोल दरी आणि तिथे सत्तुकने आपला खरा रंग दाखवला. तो म्हणाला, मी इथे नवस फेडायला नाही आलोय. मी आलोय तुझे दागिने घ्यायला आणि त्यासाठी तुझा जीव घ्यायला. सुलासाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने खूप गयावया केली. मी तुमचा जीव वाचवला होता असं सांगून पाहिलं. अगदी मी तुमची दासी बनून राहीन इथपर्यंत ती म्हणाली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो थंडपणे तिला म्हणाला, तुझे दागिने खाली ठेव आणि रडू नकोस. मी तुला मारणारच. कारण तू जिवंत राहिलीस तर हे दागिने माझे होतील याची मला खात्री नाही. आणि त्या क्षणी, त्या एका क्षणात सुलासाला कळून चुकलं की आता आपलं मरण अटळ आहे. आणि जर मरायचंच असेल तर त्याला मारून मरू. तिचं डोकं झरझर चालू लागलं. तिची रडण्याची, गयावया करण्याची भूमिका संपली आणि आता सुरू झाली होती तिच्या चातुर्याची लढाई. तिने अचानक आपला सूर बदलला. ती म्हणाली, ठीक आहे, पण मरण्याआधी मला एक शेवटची इच्छा पूर्ण करू द्या. इकडे या, मला शेवटचं आलिंगन द्या, कारण यानंतर आपण पुन्हा कधीच भेटणार नाही. तिच्या या बोलण्यावर सत्तू भाळला. त्याला वाटलंच नाही की तिच्या मनात काय शिजतंय. आणि मग तिने जे केलं ते पाहण्यासारखं होतं. तिने आधी आदराने त्याच्याभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या.
मग त्याच्या पाया पडली, जणू काही निरोपच घेत आहे. आणि मग जशी ती त्याच्या मागे गेली तसा तिने हत्तीच्या बळाने त्याला पकडलं आणि एका झटक्यात त्याला त्या खोल दरीत फेकून दिलं. तिने जे केलं ते खरंच आश्चंबित करणारं होतं. पण या घटनेतून जो संदेश मिळतो तो त्याहूनही महत्वाचा आहे. आणि हा संदेश दिला त्या पर्वतावर वास करणाऱ्या देवतेने, ज्याने हे सगळं नाट्य आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. ती देवता म्हणाली, शहाणपण फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही, स्त्रियाही तितक्याच चतुर असू शकतात. बघा, ही किती चपळ आणि हुशार निघाली. तिने त्या चोराला सहज मारून टाकलं. जो योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाही तो त्या चोरासारखाच संपतो. पण जो संकटाची चाहूल लागताच सावध होतो तो वाचतो. त्या दरोडेखोराला मारून सुलासा शांतपणे शहरात परतली. बुद्धांनी ही कथा संपवली आणि मग त्यांनी भूतकाळ आणि वर्तमानाला एकत्र जोडलं. बुद्धांनी मग सर्वांना सांगितलं की ती हुशार दासी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून सुलासाच होती. ज्या चोराला तिने मारलं तोच सत्तुक होता आणि ज्या पर्वतदेवतेने हे सगळं पाहिलं ते स्वतः बुद्ध होते. ही कथा आपल्याला विचार करायला लावते की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला निर्णायक कृतीचा एक क्षण तिचं आयुष्य ठरवतो की ती व्यक्ती मुळात तशीच होती हे फक्त त्या एका क्षणामुळे जगासमोर येतं. ही प्राचीन कथा आपल्याला हेच दाखवते की बुद्धिमत्ता, विश्वासघात आणि त्याचे परिणाम हे विषय कधीच जुने होत नाहीत. ते जन्मांतरातूनही सोबत येतात. आणि एक गोष्ट नक्की शिकवते की कधीकधी तुमची तीक्ष्ण बुद्धी, तुमचं प्रसंगावधान हेच एकमेव शस्त्र असतं जे तुम्हाला वाचवू शकतं.